तर 29 ऑगस्टला मुंबईला जाणार बघू सरकारमध्ये किती दम आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षणासाठी मग शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। मुंबईहून परत येताना टिकणारं आरक्षण घेऊनच येणार असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। 29 ऑगस्टला एकही मराठ्यानं घरात राहू नये जरांगेंनी हे आवाहन केलंय। पक्का आहे। त्यामुळे मी आणि माझा समाज आम्ही 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आहेत। बघू सरकार किती दम आहे त्याच्यात तेही बघायचं। मी मात्र शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे। 29 ऑगस्टला राज्यातला या महाराष्ट्रातला एकही घरातला माणूस घरी राहता कामा नये ही विनंती शेवटची लढाई आहे। नांदेड जिल्ह्यातला सुद्धा एकाही मराठ्यांनी जातवा नसल मराठ्यांनी घरी थांबू नये ही विनंती, कारण आपल्याला लढाई जिंकून देऊन चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लेकराला उडणार नाही एवढं आरक्षण द्यायचं। आणि 29ला मराठी घरी राहणार नाही ते खात्रीने सांगतो। पहिल्यापेक्षा 5 पट मराठी जास्त निघणार। येताना मात्र आरक्षण टिकणारं घेऊन येणार आणि ओबीसीत